नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, माणूस जसा समाजशील प्राणी आहे ना, तसा तो कुटुंब वत्सल सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम, माया, आपुलकी या भावना असतातच. आणि कुटुंबातल्या प्रत्येकानं त्या परस्परांविषयी जपल्या ना, तर नक्कीच ते कुटुंब सुखी कुटुंब होतं. तर अशाच आशयाचा एक छान विचार वाचनात आला आजच्या आनंदी कट्ट्यावरून, तो तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. बघा, कुटुंबानं एकत्र राहताना लोणच्यासारखं राहावं. लोणच्यातला प्रत्येक साहित्याचा स्वाद वेगळा असतो. म्हणजे लिंबू किंवा कैरी आंबट असते, साखर किंवा गुळ गोड असतो, मेथीदाणे कडवट असतात, मीठ खारट असतं, मिरची तिखट असते. बघा, म्हणजे लोणच्यातला प्रत्येक घटक, मग तो तिखट असो कडवट असो, स्वतःची एक वेगळी ओळख टिकवून दुसऱ्यामध्ये मिसळतो आणि एक अप्रतिम चव निर्माण करतो. तसंच कुटुंबातल्या सदस्यांनी एकमेकांच्या स्वभावाचा आदर करून एकमेकांशी सुसंवाद साधला ना, तर घराचं गोकुळ व्हायला वेळ लागत नाही. कुटुंबातल्या नात्यांचा गोडवा टिकवून ठेवण्यासाठी आणि सुसंवाद वाढवण्यासाठी आपल्याला मुक्त संवाद करणं हा फार गरजेचा आहे. मनामध्ये काही शंका असतील, काही नाराजी असेल, तर ती दाबून न ठेवता योग्य शब्दात परस्परांमध्ये व्यक्त करणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे गैरसमज दूर होतो. एकमेकांविषयी आदर आणि विश्वास असणं गरजेचं आहे. कुठल्याही नात्यामध्ये या दोन गोष्टी गरजेच्याच असतात. ज्येष्ठ व्यक्तींचा मान राखणं गरजेचं आहे, लहानांच्या भावना समजून घेणं महत्त्वाचं आहे, आणि घरातल्या सदस्यांनी केलेल्या छोट्या छोट्या आणि चांगल्या निर्णयांचं, चांगल्या गोष्टींचं, कृतींचं कौतुक करणं, शाबासकीची थाप देणं हे फार गरजेचं आहे. कारण कौतुकाचे जे दोन शब्द असतात ना, ते नात्यामध्ये नवीन उत्साह भरत असतात. वेगवेगळ्या स्वभावाचे लोक कुटुंबात राहत असतात, त्याच्यामुळे परस्परांना समजून घेणं, एकमेकांचा स्वभाव समजून घेणं आणि अनावश्यक वाद टाळणं हे प्रत्येकाला जर जमलं ना, तर मग वादाऐवजी त्या घरामध्ये सुसंवादच घडतील. प्रत्येकानं एकमेकांना क्वालिटी टाईम देणं हे फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तींकडनं काही चुका झाल्या असतील किंवा होत असतील, तर योग्य वेळी त्याला समजावून सांगून त्यांच्या त्या चुकांना क्षमा करून त्या विसरून पुढे परत नव्यानं सुरुवात करणं हे फार गरजेचं आहे. खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे. एकत्र कुटुंबात राहिल्यानं ताणतणाव हे कमी होतात आणि मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी फार मोठी मदत होते. त्यामुळं एकत्र कुटुंब पद्धती टिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण अवलंबल्या तर नक्कीच आपलं मानसिक आरोग्य सुधारेल. त्याचबरोबर मानसिक आरोग्य उत्तम राहिलं तर शारीरिक आरोग्य उत्तम राहील आणि मुलांवर योग्य संस्कार होऊन उत्तम गुणांची पुढची पिढी तयार होईल. हे सगळं करण्यासाठी, कुटुंब टिकवण्यासाठी या गोष्टी लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.